जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओचा आहे तो धक्क धक्क करणे लगा. या सॉंगचं एक जबरदस्त व्हर्जन आता इंस्टाग्राम रील्सवरती ट्रेंडिंगला चालू आहे, तर त्यावरतीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर व्हिडिओ आज एकदम जबरदस्त आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून ट्रेंडिंगच्या रील्स शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा प्रीसेट यूज केलेले आहेत सर्व तुम्ही अगदी इझिली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सुपर व्हीपीएन आणि कॅपकट प्रो हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत. तर कॅपकट प्रो तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटेल. सुपर व्हीपीएन प्ले स्टोरवरून ओपन करायचं आहे आणि सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं, टेम्पलेटवरती क्लिक करायचं आहे. इथं टेम्पलेट जर दिसत असतील तर तुमचं जे आहे ते इंटरनेट कनेक्शन ऑन आहे किंवा कनेक्ट आहे असं समजायचं. जर नाही झालं तर तुम्ही कॅपकट प्रोला इथून बंद करून नंतर तुम्ही ओपन करून बघू शकता. ओके, त्यानंतर तुमचं जे आहे ते व्हीपीएन कनेक्ट होऊन जाईल. जर झालं नाही तर 2-3 वेळा ट्राय करा. त्यानंतर इथं एडिट ऑप्शनवरती इथं बघू शकता असं सेम ऑप्शन तुम्हाला येईल. तर त्यावेळी परत एक वेळेस कॅपकट बंद करून चालू करा. ओके, तर त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस बघायला भेटेल. नंतर एडिट ऑप्शनवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. जो मी तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तर मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ इम्पोर्ट करायचा आहे. सोबतच फोटोजवरती क्लिक करून ज्या फोटोचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो इथं जस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर जो फोटो तुमचा येणार आहे या फोटोवरती क्लिक करून फोटो बरोबर 9:16 या रेशोमध्ये सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर मित्रांनो जो तुमचा व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला जे आहे ते ऑप्शन बघायला भेटतील. तर त्यात तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन आहे. मित्रांनो, ऑडिओ सेपरेट झाल्यानंतर व्हिडिओला वरच्या डिलीट करून टाकायचं आहे. जो इमेजेस आहे त्याला तुम्ही या टाईपमध्ये वाढवून घ्यायचं आहे. ओके, तर ऑडिओ बरोबर व्हिडिओ म्हणजे आपला इमेज ॲड केलेला आपण थोडंसं झूम करायचं, जिथं बीट द्यायचे आहेत तिथे यायचं आहे आणि इथं इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथं स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये इमेजला डिवाईड करायचं आहे. आता कुठल्या टाईमला डिवाईड करायचं ते आपण बघूया. तर जस्ट आपण आपल्या टाईमलाईनवरती येऊया ज्यामध्ये मी एडिट करून दाखवलेलं आहे. सो त्या व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे आणि आता सांगतो त्या टाईमला तुम्ही इमेजेसला स्प्लिट करायचं आहे. तर पहिल्यांदा बरोबर तुम्ही 2 सेकंद आणि इथं बघू शकता थोडंसं मी झूम आउट करतो 2 सेकंद आणि इथं 6 फ्रेमवरती तुम्ही स्प्लिट करायचं आहे. पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर बरोबर 3 सेकंदाच्या थोडंसं पुढं म्हणजे 3 सेकंदावरती स्प्लिट केलं तरी देखील चालेल. त्यानंतर पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही तर बरोबर 5 सेकंदावरती एक स्प्लिट करायचं आहे इमेजेसला. त्यानंतर पुढं जायचं आहे 6 सेकंद आणि 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे 8 सेकंद आणि 22 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे. नंतर पुढं जायचं आहे 10 सेकंद आणि 10 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे 12 सेकंद आणि 10 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर इथं 13 सेकंद आणि 25-26 फ्रेमवरती आपण इथं स्प्लिट करायचं आहे इमेजेसला. त्यानंतर पुढं जायचं आहे बरोबर 16 सेकंद आणि 5 फ्रेमच्या थोडंसं अलीकडं म्हणजे 4-3 फ्रेमच्या आसपास तुम्ही स्प्लिट करायचं आहे. तर या टाईपमध्ये इमेजेसला स्प्लिट करून घ्यायचं आहे. आता जे इमेजेस स्प्लिट केल्यानंतर आपले इमेजेसचे पार्ट झालेले त्या पार्टला आपल्याला 1, 2, 3 अशा क्रमानुसार इफेक्ट अप्लाय करायचे आहेत, म्हणजे ॲनिमेशन ॲड करायचे आहेत. पहिल्या इमेजवरती तुम्ही क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. याला कुठला ॲनिमेशन नाही आहे, सो दुसऱ्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. दुसऱ्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. तर कॉम्बोमध्ये गेल्यानंतर व्ह्यू ॲब्सॉर्प्शन हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी स्ट्रेच अँड डिझॉल्ड हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या इमेजवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पॉपिंग कँडी हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता ओंबल 1 जो आहे म्हणजे ओंबल इफेक्ट जो आहे तो आपण ओंबल इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. ओंबल इफेक्ट ॲड केल्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. परत एक वेळेस पॉपिंग कँडीज हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ओके, त्यानंतर आपण पुढच्या लेअरवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. समोरच त्याच्यासमोर जी दुसरी लेअर आहे त्यावरती ॲनिमेशनमध्ये जाऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे.
त्यानंतर त्याच्या समोरची जी लेअर आहे त्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं ओबल इफेक्ट ॲड करून घ्यायचं. ओबल इफेक्ट ॲड केल्यानंतर परत लास्टच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही डिझॉर्ड राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर डिझॉर्ड इफेक्ट जो आहे तो डिझॉर्ड राईट इफेक्ट ॲड केलेला आहे आपण. सो त्यानंतर आपल्याला यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. तर मित्रांनो इफेक्ट्स काळजीपूर्वक बघा, कारण काही नवीन इफेक्ट्स पण आहेत. पहिल्या इमेजला थोडासा वेगळा इफेक्ट आहे, तर तो आपण पुढं सांगणार आहोत. आधी आपण 2 नंबरच्या लेअरवरती जायचं आहे, इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओके, पहिल्या दोन्हीला सेमच आहे, त्यामुळे तिसऱ्या इमेजेसवरती जायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या इमेजेसवरती गेल्यानंतर जस्ट तुम्ही इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. ओके, किंवा इथं क्लोनमध्ये जाऊ शकता. क्लोनमध्ये तुम्हाला जो आहे तो इफेक्ट एक बघायला भेटेल. तर लुमिनियस डॉपलिंगर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इफेक्ट या लेअरपर्यंत म्हणजे एका इमेज पुरताच ठेवायचा आहे. नंतर तुम्ही याला जे आहे ते अशा प्रकारे लहान करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे. इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर यात तुम्हाला इफेक्ट एक बघायला भेटेल स्प्लिट नावाचा. तर स्प्लिटमध्ये जायचं आहे आणि मिरर 3 लेअर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकली इमेजला तुम्ही अशा प्रकारे वर खाली ॲडजस्ट करू शकता. फिल्टर तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, त्यानंतर पुढच्या इमेजेसवरती जायचं आहे. पुढच्या इमेजेसवरती गेल्यानंतर बॉडी इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनमध्ये जायचं आहे. ॲप्रिसिएट 2 हा इफेक्ट आपण ॲड करायचा. ओके, तर बघू शकता. तर ॲपॅरेट 2 हा इफेक्ट आहे, ॲप्रिसिएट नाही, ॲपॅरेट 2 इफेक्ट आहे. ॲपॅरेट 2 इफेक्ट ॲड केलेला आहे आपण. त्याच्या समोरच्या लेअरवरती जायचं आहे. त्यानंतर इथं इफेक्ट जो आहे तो स्ट्रोकमधला इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही म्हणजे हा बॉडी इफेक्टच आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्ट्रोक हा इफेक्ट बघायला भेटेल. तर स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर लाईट डिझॉल्विंग 1 हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर लाईट डिझॉल्विंग 1 इफेक्ट घ्यायचा आहे. यात तुम्ही कलर वगैरे तुमच्या हिशोबानुसार सेट करायचे आहेत. ओके, तर इथं बघू शकता कलर असे दिसतील. तर कलर इथं मी पिंक ठेवलेला आहे. तर पिंकला 14पर्यंत घेतल्यानंतर पिंक प्रॉपर होतो. ओके, त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. स्ट्रोकमध्ये जायचं आहे आणि इलेक्ट्रिक बर्न हा इफेक्ट घ्यायचा आहे. रोटेट बघू शकता मी 25% रोटेट केलेला आहे. कलर याचा मी जवळपास 15%च्या आसपास ठेवलेला आहे. इंटेन्सिटी 65 आहे. ट्विस्ट 56 आहे. स्पीड 30 आहे. ओके, तर या टाईपमध्ये हे अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर सेम आपण क्लोन इफेक्टमध्ये लुमिनियस डॉपलिंगर इफेक्ट घेतला होता तोच इथं ॲड करायचा आहे. तर तो इफेक्ट एका लेअरपुरताच ठेवायचा आहे. पुढच्या लेअरवरती जायचं आहे. पुढच्या लेअरमध्ये गेल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि टेक्नॉलॉजी 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. सॉरी, टेक्नॉलॉजी 3 इफेक्ट आहे. टेक्नॉलॉजी 2 खाली भेटेल, पण टेक्नॉलॉजी 3 इफेक्ट आपण अप्लाय करायचं आहे. त्यानंतर लास्टच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि मेकॅनिकल हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. मेकॅनिकलमध्ये तुम्हाला व्हर्टिकली जसा हवा असेल वर खाली तसं तुम्ही सेट करू शकता. साईज देखील याची कमी जास्त सेट करू शकता. तर व्हिडिओ मित्रांनो आपला रेडी झालेला आहे. जस्ट आपण कोपऱ्यामध्ये शेअर ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.